नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। काँग्रेस हे नेहमी दलित, आदिवासी आणि ओबीसी आरक्षणाच्या विरोधातच आहे, नक्कीच आहे। म्हणजे अगदी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सभागृहामध्ये या काँग्रेसी लोकांनी म्हणजे राहुल गांधी असोत किंवा बाकीच्यांनी संविधान हातात घेऊन सांगतात की आरक्षण हे मोदी आपले सगळे आरक्षण संपवण्याचा घाट घातला यांनी। म्हणजे हे तुमचं सगळं आरक्षण संपवतील असं म्हणत आपल्या सगळ्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ टाकत यांनी या लोकसभेमध्ये आपला डाव साधला। पण याच्या मागचा चेहरा काही वेगळाच आहे या लोकांचा। म्हणजे जे राहुल गांधी या लोकसभेला संविधान हातात घेऊन नाचवत त्या सगळ्या गोष्टी बोलतायत या जनतेला की तुमचं आरक्षण रद्द केलं जाईल, तुम्हाला रस्त्यावर आणलं जाईल, असल्या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये टाकणारे हे राहुल गांधी यांचा चेहरा इतका भयंकर आहे की ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल। म्हणजे हेच राहुल गांधी तिकडे अमेरिकेमध्ये जाऊन सांगतात की आम्ही आमच्या देशातलं सगळं आरक्षण संपू म्हणजे कोणाचं संपू? आम्ही आमच्या दलितांचं आरक्षण संपू, आम्ही आमच्या आदिवासींचं आरक्षण संपू, आम्ही आमच्या ओबीसी समाजाचं सगळं आरक्षण संपू। आज नरेंद्र मोदींनी देशाचा सर्वोच्च पद असलेला राष्ट्रपती आज आदिवासी समाजाचा आहे, याचा अभिमान आहे आपल्याला। म्हणजे एकीकडे जे राहुल गांधी सांगतायत की नरेंद्र मोदी हे जातीमध्ये तेढ निर्माण करतात, जात त्यांच्यामध्ये पाहिली जाते, जात बघून त्या सगळ्या गोष्टी करतात। पण हेच काँग्रेस मागच्या 70 वर्षापासून या देशामध्ये करत आले, हे लक्षात घ्या तुम्ही। 70 वर्षापासून हे सगळं करत आले ते काँग्रेसची लोक। यांचे चेहरे काही दिसतात तुम्हाला तसे नाहीयेत। आरक्षण आणि जाती या सगळ्या गोष्टी राजकारणासाठी कशा बाहेर काढता येतील हे या काँग्रेसच्या सगळ्या लोकांना अगदी योग्य माहिती असतं। आणि या सगळ्या गोष्टीच्या आधारे आज तागायत ही सगळी लोक राजकारणामध्ये तगून आहेत, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। हे सगळे काँग्रेसी लोक जेव्हा या देशाच्या सत्तेत येतील ना, त्यावेळी दलित, आदिवासी आणि आपला ओबीसी समाज अक्षरशः मागे गेला जाईल। हे आरक्षण पहिले रद्द करतील, आल्या यांच्यावर या समाजांवरती पहिला हातोडा यांचा चालेल। आणि जे काही मुस्लिमांचं यांचं प्रेम आहे ना, हे मुस्लिमांसाठी आम्ही हे करू, मुस्लिमांसाठी आम्ही या देशात आरक्षण देऊ, अल्पसंख्याक म्हणून त्यांना घोषित करू, मुस्लिमांना बलवान करण्याचं काम फक्त काँग्रेसने केलं। आणि आपल्या समाजाला, आपल्या दलित समाजाला, आपल्या आदिवासी समाजाला, आपल्या ओबीसी समाजाला, आपल्या प्रत्येक भारतातल्या कित्येक वर्षांपासून राहत आलेल्या आपल्या समाजांना या काँग्रेसनं नेहमी तुझा भाव दिलाय। आणि त्यांचं हेच षडयंत्र आपल्या लोकांना समजत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची मोठी शोकांतिका आहे। म्हणजे हेच काँग्रेस म्हणजे 1985 साली राजीव गांधी म्हणले होते की बुद्ध लोकांना आम्ही बढावा देणार नाही। बुद्ध लोक म्हणजे कोण? आपल्या बहुजन समाजांचा अपमान करता तुम्ही, आपल्या बहुजन समाजांना तुम्ही बोलता। याचा अर्थ काँग्रेस ही सगळी काँग्रेसी लोक काय आत्तापासून नाही, पूर्वीपासूनच म्हणजे हे पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, इंदिरा गांधी घ्या, या सगळी लोक आरक्षणाच्या विरोधात होती। आरक्षण मिळालंय कोणाला? आरक्षण आपल्या सगळ्या या बांधवांना मिळालंय। मग यांच्या विरोधातच ही सगळी लोक आवाज उठवत होती, आजही तेच करतायत। राहुल गांधी जे संविधान हातात घेऊन नाचवत आहेत ना, ते जरी दाखवण्यापुरतं एक असलं ना तरी त्याच्या मागचा चेहरा काहीतरी वेगळा आहे, हे आपल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे। म्हणजे ही जी आपण सगळी लोक त्यांच्या मागं पळतोय ना आणि त्यांना डोक्यावर घेतोय, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी आम्ही लक्षात घेणार आहोत की नाही हे आपल्याला एकदा पडताळून पाहिलं पाहिजे। म्हणजे या काँग्रेसी सगळ्या सरकारांमध्ये किंवा या लोकांमध्ये तुम्ही साधा विचार करता का? घराणेशाही किती मोठी झाली या सगळ्या लोकांच्या सत्तेमध्ये, किती मोठी झाली। म्हणजे अगदी 4-4, 5-5 पिढ्यांच्या राजकारणामध्ये गेल्या, पण या सगळ्या गोष्टी असताना आपली जनता मात्र तशीच राहिली। आपण आपले सगळी सामान्य लोक, गरीब लोक आज आपण तिथेच आहोत। आम्ही फक्त यांनाच्या भूलथापांना बळी पडतोय, यांना मतदान करतोय। आणि ही सगळी लोकांनी 70 वर्ष या देशाला लुटलंय। 70 वर्ष तुम्हाला नाही याच्या मागचा लेखाजोखा समजणार, कित्येक घोटाळे यांच्या नावावरती आहे। आणि आज जो काही आरक्षणावर या लोकांचा डोळा आहे ना, हा डोळा जरा लक्षात घेतला पाहिजे। ही जर लोक सत्तेत आली ना, आरक्षण सोडा, पण कित्येक समाजांच्या भावना तर दुखावल्या जातीलच, पण कित्येक समाजांचं मला असं वाटतं खच्चीकरण केलं जाईल। आणि तोच या काँग्रेसी लोकांचा डाव आहे, हे आपल्याला प्रत्येकाला समजलं पाहिजे। स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त जातीतली भांडं लावायची, जातीमध्ये आरक्षणाच्या सगळ्या गोष्टी मिरवायच्या। या राज्यात शरद पवार तरी काय करतायत? राज्यात शरद पवार पण हेच धोरण अवलंबतायत जे काँग्रेसचं पूर्वीपासूनचं धोरण आहे। याच धोरणावरती ही सगळी लोक निवडून येत आहेत। ही जी संविधानाची गोष्ट ही नाचवत होते ना मागच्या सगळ्या आपल्या निवडणुकीमध्ये, यांना साधं संविधानामध्ये किती पानं असतात ना हे देखील माहीत नाही। यातल्या एकानंही संविधान उघडून पाहिलं देखील नसेल। या सगळ्या गोष्टी असताना आपण मात्र ढिम्म बसतो किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काही रोष व्यक्त आपण करत नाही, द्वेष व्यक्त करत नाही, याच्यासारखं करत दुर्दैव नाही। म्हणजे एकीकडे या देशाचे म्हणजे नरेंद्र मोदींचं मी नाव घेतो, तुम्हाला असं वाटत असेल की मी सारखं त्यांच्याविषयी बोलतो, पण आज भाजपाच्या सत्तेमध्ये कित्येक छोट्या समाजातील लोक आज राष्ट्रपती हे आपले
आज आपले उपराष्ट्रपती घ्या, आज आपले पंतप्रधान घ्या, आज कित्येक मंत्री घ्या, कित्येक खासदार आमदार, ही सगळी तरुण आणि सगळ्या समाजाची लोक एकत्र घेऊन आज सत्ता भारताची चालवली जाते. त्यातून खरी समाजाची प्रगती होते आणि होत असते. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. या काँग्रेसी लोकांसारखं नाही आहे घराणेशाही, म्हणजे साला माझा पोरगा उभा राहिला की माझ्या नातू उभा राहील, मग नातूचा पोरगा उभा राहील, म्हणजे हे चालत राहील पिढ्यानपिढ्या. साला आपण मात्र मरत राहायचं इथं. आपल्या गोष्टींना कुठल्या किंमत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण ओळखल्या पाहिजेत. म्हणजे हे जे काँग्रेसी लोक आणि हे राहुल गांधी ही सगळी या आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत ना, चला सत्तेत येणं फक्त येऊ द्या, बघा तुमच्या आरक्षणाची काय अवहेलना करून ठेवतात हे लोक. हे खरे फक्त आरक्षणाच्या नावाखाली फक्त कुठेतरी ठिणगी पेटवायची. या महाराष्ट्रामध्ये आज काय चाललं आरक्षणाची गोष्ट, कुणी पेटवली, कशी पेटली, प्रश्न हा आहे ना. मग याच काँग्रेसच्या काळामध्ये मराठा आरक्षण जेव्हा मिळत होतं, नाही दिलं शरद पवारने, नाही दिलं. का नाही दिलं हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. आणि त्या गोष्टींची जेव्हा उत्तरं मिळतील ना, तेव्हा कळेल की काँग्रेस आणि ही सगळी लोक आरक्षणाच्या किती विरोधात आहेत आरक्षणाच्या. कसे यांना समाज फोडायचे आहेत, कसे यांना जातीत भांडणं लावून सगळ्या आपल्या सत्तेचा सगळ्या मलिदा चाटायचा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदा समजल्या ना, मग कळेल आपल्याला की या काँग्रेस लोकांचा खरा चेहरा काय आहे ते. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.